नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. डिजिटल जगाचा एक असा महत्त्वाचा भाग जो आपल्या रोजच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे, पण आपल्याला तो तसा जाणवत नाही. ही माहिती आपल्यापर्यंत आणली आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. अच्छा, कधी विचार केलाय का की लिफ्टवर जाताना किंवा खाली येताना बरोबर मजल्याचा आकडा कसा दाखवते? किंवा समजा डिजिटल स्कोरबोर्डवर रन वाढतात किंवा कमी होतात तेव्हा तो आकडा कसा बदलतो? या सगळ्याच्या मागे ना एक छोटीशी पण खूप शक्तिशाली गोष्ट दडलेली आहे, आणि ती म्हणजे अप डाऊन काउंटर. तर मग चला आधी हे समजून घेऊया की ही मोजणी दोन्ही दिशांनी कशी होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अप डाऊन सिंक्रोनस काउंटर म्हणजे काय? तर हे एक असं डिजिटल सर्किट आहे जे आकडे पुढेही मोजू शकतं आणि मागेही. म्हणजे कसं? तर 0, 1, 2, 3 असं सरळ, आणि तसंच 7, 6, 5 असं उलटंही. म्हणूनच याला बायडिरेक्शनल काउंटर असंही म्हणतात. चला आता जरा याच्यात डोकावून बघूया. समोर जे सर्किट दिसतंय ना, ते एका 3 बिट अप डाऊन काउंटरचं आहे. यातले जे मुख्य घटक आहेत त्यांना फ्लिप फ्लॉप्स म्हणतात. आता हे फ्लिप फ्लॉप्स म्हणजे काय? तर समजा हे छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक स्विच आहेत जे 1 किंवा 0 म्हणजे ऑन किंवा ऑफ ही माहिती लक्षात ठेवतात, आणि हे सगळे फ्लिप फ्लॉप्स एकत्र येऊन मोजलेला आकडा तयार करतात, तो लक्षात ठेवतात आणि बदलतात सुद्धा. ओके, तर हे काम कसं करतात ते पाहिलं. आता यामागचं लॉजिक म्हणजे याची मोजणी करण्याची पद्धत कशी आहे ते बघूया. आता हा तक्ता बघा. इथे 3 बिट काउंटरची पूर्ण कार्यपद्धती दिलेली आहे. मध्ये क्लॉक पल्स आहे. डावीकडे बघा यूपी क्रम. हा काउंटर 0 पासून म्हणजे बायनरीमध्ये 000 पासून ते 7 म्हणजे 111 पर्यंत सरळ मोजतोय. आणि आता उजवीकडे बघा डाऊन क्रम. इथे बरोबर उलटं होतंय. तो 7 पासून म्हणजे 111 पासून 0 पर्यंत म्हणजे 000 पर्यंत मागे मोजतोय. प्रत्येक क्लॉक पल्सला हा आकडा अगदी ठरलेल्या लॉजिकनुसार बदलतो. अच्छा, आता ही गोष्ट आणखी इंटरेस्टिंग होते. आपण टेबलमध्ये जे आकडे पाहिले ना, 00, 001, ते प्रत्यक्षात इलेक्ट्रिक सिग्नल म्हणून कसे दिसतात ते या टायमिंग डायग्राममध्ये दिसतंय. हे जे वर खाली होणारे तरंग किंवा वेव्हफॉर्म्स आहेत तेच ते बायनरी आकडे आहेत, आणि प्रत्येक क्लॉक पल्समुळे हा बदल कसा होतो हे इथे अगदी स्पष्टपणे दिसतं. बरं, आत्तापर्यंत आपण जी थिअरी पाहिली, जे सर्किट बघितलं, ते प्रत्यक्षात म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये कसं दिसतं? चला तर मग एका खऱ्याखुऱ्या कॉम्पोनेंटची ओळख करून घेऊया. हे आहे ते इंटिग्रेटेड सर्किट किंवा IC 74LS190. ही एक लहानशी चिप आहे जी अप डाऊन काउंटरचं सगळं काम एकटी करते. म्हणजे आपण जो तो मोठा सर्किट डायग्राम पाहिला ना, ते सगळं काही या एका चिमूटभर चिपमध्ये पॅक केलेलं असतं. आणि या चिपची कमाल बघा. हिच्यात काही महत्त्वाच्या पिन्स आहेत ज्यांना इनपुट आणि आउटपुट म्हणतात. DU पिन ठरवते की मोजणी वर करायची की खाली, म्हणजे डाऊन की अप. लोड पिनचा वापर करून आपण काउंटरला कोणत्याही आकड्यावर सेट करू शकतो, म्हणजे थेट 5 वरून मोजणी सुरू वगैरे. मॅक्स/मिन पिन आपल्याला सांगते की काउंटर कमाल किंवा किमान आकड्यावर पोहोचला आहे. आणि CTN म्हणजे काउंट एनेबल, या पिनने आपण मोजणी चालू किंवा बंद करू शकतो. चला तर मग आता हे सगळं एकत्र कसं काम करतं ते पाहूया. ही चिप तिचं पूर्ण ऑपरेशनल सायकल कसं पार पाडते ते बघू. समोरच्या हा डायग्राम बघून थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, पण काळजी करू नका. आपण याला 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. पहिला टप्पा आहे लोड. इथे बघा, लोड सिग्नल जसा लो होतो म्हणजे खाली जातो, तसा आउटपुट थेट 7 वर सेट होतं. बायनरीमध्ये 0111 म्हणजे काय? तो मोजणी थेट 7 पासून सुरू होणार. आता दुसरा टप्पा काउंट अप. इथे D/U लाईन लो आहे, म्हणजे आपण वरच्या दिशेने मोजणार, तर प्रत्येक क्लॉक पल्सला काउंटर पुढे मोजतोय 7, 8, 9, आणि 9 नंतर तो परत 0 वर येतो आणि मग 1, 2 असं पुढे चालू राहतो. आता तिसरा टप्पा बघा, इनहिबिट. इथे CTEN म्हणजे काउंट एनेबल सिग्नल हाय होतो, आणि बघा काय होतं, मोजणी थांबते. क्लॉक पल्स चालू आहे पण आउटपुट 2 वरच अडकून राहतं, ते पुढे जात नाही. आणि आता शेवटचा चौथा टप्पा काउंट डाऊन. इथे D/U लाईन हाय होते आणि काउंटर उलटा मोजायला लागतो. 2, 1 आणि 0. पाहिलं? ही एक लहानशी चिप किती अचूकपणे मोजणीचं पूर्ण नियंत्रण करते. तर आज आपण पाहिलं की एका साध्या दिसणाऱ्या डिजिटल काउंटर मागे किती अचूक आणि तर्कशुद्ध तंत्रज्ञान लपलेलं आहे. आता आपल्याला हे कळलं आहे की हे काउंटर मोजणी कशी करतात. तर मग विचार करा, या मूलभूत पण शक्तिशाली घटकाचा वापर करून भविष्यात आणखी काय काय नवीन गोष्टी बनवता येतील